मंडळी नमस्कार, मी विलास बडे. अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे. एका बाजूला राजकारण सुरू आहे, दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः या अपघातामधल्या मृत व्यक्तींच्या संदर्भात, त्यांच्या संख्येच्या संदर्भात, त्याचबरोबर ज्या तांत्रिक विसंगती आहेत त्याबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या पारदर्शकतेच्याबद्दल. या सगळ्या प्रश्नांच्यामुळे पुन्हा एक राजकीय काहूर प्रश्नांकित सगळ्या गोष्टी करण्याचा हा प्रयत्न आहे की खरंच या सगळ्यामध्ये असे काही प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीयेत. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांचे अतिशय निकटवर्ती असलेले अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कारण त्यांनीच या सगळ्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. अमोलजी, सुरुवातीला सांगा की नेमका आक्षेप काय आहे, तुम्हाला संशय कुठे वाटतोय आणि काय वाटतोय? ज्या दिवशी ही दुर्घटना घडली त्या दिवशी आपल्याच चॅनलवर आणि इतर चॅनलवर सुद्धा हां. 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी चालली. त्याच्यानंतर मृतदेह 5 सापडले. पहिली हं. शंका आमची इथे उत्पन्न होते, की हं. उज्ज्वल निकम साहेबांनी जे आता काही मिनिटांपूर्वी मुरलीधर मोहोळ आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आता मी तुमच्या चॅनलचा एक फोटो टाकून ते प्रश्न विचारलाय, की आम्ही खरं काय मानायचं? उज्ज्वल निकम सांगतायत ते खरं, की पत्रकार सांगतायत ते खरं? त्याच्यामुळे पहिली शंका इथे आहे, की मृतदेह 6 होते, असं जर सांगितलं गेलं, तर मग विमानात प्रवासी नेमके होते किती? विमान तिथून टेक ऑफ घेताना विमानामध्ये 5च लोकं असल्याची माहिती मला पण अजितदादांच्याच कार्यालयातून मी प्राप्त करून घेतली सोलवट साहेबांकडून. त्याच्यामध्ये पायलट, क्रू पायलट आणि विदीप जाधव, त्या माळी मॅडम आणि अजितदादा अशा लोकांची ती ही होती. हं. कुठलंही फुटेज माझं म्हणणं असं आहे, की मृतदेहाची संख्या अ, 6 वरून 5 कशी झाली? हां. 5 होते, तर 5 लोकं बसतानाचा एखादा सीसीटीव्ही का नाही? कारण ज्या वेळेस त्या गेटमधून दादा आले, मी त्या गेटमधून दादांसोबत 3-4 वेळ विमान प्रवास केलाय. अगदी बारामतीपर्यंत सुद्धा केलाय. आता इथे माझी शंकेची पाल चुकचुकते ती ज्या ठिकाणी ही गोजूबावी विमान दुर्घटना घडली, म्हणजे माळरानावर बारामतीच्या. हां. त्या सरपंचाचं विलासजी मी एक स्टेटमेंट वाचून दाखवतोय. ते तुमच्याकडे आलं असेल, पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राला कळू द्या. हं. गोजूबावी गावचे सरपंच कल्याण आठवळे यांनी या दुर्घटनेचा थरार शब्दबद्ध केला आहे. त्यांच्या डोळ्यादेखत घडलेल्या या घटनेचे वर्णन करताना सरपंच भावुक झाले होते. गोजूबावी गावातील विमानतळाजवळ ही दुर्दैवी घटना घडली. हं. आता सरपंच असं म्हणतात, की विमान लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना अचानक हवेत एका बाजूला कलले. विमानाचा आवाज बदलल्याचे लक्षात येताच गावातील मुलांनी आणि नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. काही सेकंदातच हे विमान जमिनीवर आदळले. हे दृश्य बघून आम्ही हतबल झालो. या घटनेचे वर्णन करताना सरपंच कल्याण आठवळे म्हणाले, "आम्ही आवाजाच्या दिशेने धाव घेतली. विमान जमिनीवर कोसळले होते आणि त्यातून धूर निघत होता. आम्ही मदतीसाठी जवळ पोहोचलो, तेव्हा विमानाच्या आतून कोणीतरी बाहेर पडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे दिसले. बरं. आम्हाला त्यांना वाचवायचे होते, पण दुर्दैवाने त्याच क्षणी एक मोठा विस्फोट झाला आणि डोळ्यासमोर होत्याचे नव्हते झाले." आता हे झालं स्टेटमेंट आपल्या तिथल्या गोजूबावी सरपंचाचं, त्या गावच्या सरपंचाचं. हं. आमचं म्हणणं असं आहे, की आता याचं राजकारण होतेय का, असा तुमचा प्रश्न होता. हं. हा विषय राजकारणाचा नाहीये. हा विषय सुरक्षिततेचा आहे, हं. की EASAने ज्या विमान कंपनीवर बंदी आणली होती, ते विमान EASAने TCO परवाना त्या विमानाचा निलंबित केला होता. म्हणजे EASAचा. त्याला 5 वेळा स्मरणपत्र पाठवली होती. DGCAकडे तो प्रस्ताव युनियनच्या बंदीचा युरोपियन युनियनने पाठवला होता. मग असं असताना हे धोकादायक कंपनी अजितदादांसाठी हेच विमान का दिलं गेलं? नेमके प्रवासी किती होते? इतका मोठा स्फोट झाल्यानंतर हं. माणसाच्या म्हणजे माणसाच्या बॉड्या जळाल्या. अजितदादांचा चेहरा पण आपल्याला पाहता आला नाही. त्या बारामतीच्या गर्दीमध्ये मला सावरणारे विलास बढे होते आणि ते पण अक्षरशः ओक्साबोक्शी रडत होते. आणि माझं म्हणणं असं आहे, की विमानाचं कागदपत्र माळरानावर जी कागदपत्र पडली, ती पण हं. जळताना कुठं दिसत नाहीयेत. ही इतकं कारण मी अंत्यसंस्कारानंतर संध्याकाळी त्या स्पॉटवर गेलो होतो हं. आणि तिथलं अगदी बारकाईने निरीक्षण केलं. कागद जळालेला दिसत नाही. हं. दुसरी गोष्ट, मला असंही कळलं, की बॉडीच्या पोस्टमॉर्टमच्या वेळेस जी घड्याळ अजितदादांची शेवटची ओळख ठरली, बरं. ती घड्याळ पण पुढं कुठं गेली याबाबतही कोणी खुलासा द्यायला तयार नाही. कारण ती त्या बॉडीच्या हातातच नव्हती.
मग असे काही प्रश्न ज्यावेळेस उपस्थित होतात, ते विमान पहिले एका जबाबदार माणसाने सांगितलं, की धुकं होतं म्हणून त्यांनी ते इमर्जन्सी लँड केलं. पण हं. स्पष्ट दिसतंय तो धुकं नव्हतं, कारण लख्ख सूर्यप्रकाश होता. प्रत्यक्षदर्शी तिथे होते. बरं. मॉर्निंग वॉक करणारी लोकं होती. विमान 2 कल्ट्या खातंय, प्रचंड फ्युअल असताना त्याला 2 घिरट्या मारायला अजून काही फार वेळ गेला नसता. सोलापूर एअरपोर्ट जवळ होतं, पुणे एअरपोर्ट जवळ होतं. त्याने मिड डे कॉल पण शेवटचा केला नाही. आणि या अपघाताच्या बाबतीत माझ्या मनात प्रचंड ज्या शंका निर्माण झाल्या, त्या मी सविस्तरपणे मांडल्या बरं. आणि महाराष्ट्र हा त्याचा आज जाब विचारतोय आणि संजय ठीक आहे. राऊत साहेबांनी सुद्धा ठीक आहे. त्या प्रश्न उपस्थित केले. नाही